नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. तर मित्रांनो, 15 सप्टेंबरला महिलांना भेटणार आहेत तब्बल 4,500 रुपये. तर डीबीटीच्या मार्फत ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड जोडलेलं आहे त्या आधार सीडिंग केलेल्या बँक खात्यात या महिलांना तब्बल 4,500 रुपये प्राप्त होणार आहेत. तर मित्रांनो, नक्की कोणत्या महिलांना या 4,500 रुपयांचा लाभ होणार आहे, तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक मदत देखील केली जाते. ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. या दरम्यान आता महिलांना योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तर कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत की त्यांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, कोणाच्या खात्यात या सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये पाठवले जाणार आहेत, तर याचं उत्तर तुम्ही इथे बघू शकता. दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसाआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केला आहे त्यांना देखील राज्य सरकार 29, 30, 31 ऑगस्ट या 3 दिवशी जवळपास 15 लाख महिलांना पैसे वाटप करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, आता सुरू होत आहे निधी वाटपाचा दुसरा हप्ता. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता थेट महिलांना 4,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, आता हे 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते बघू. तर मित्रांनो, कोणत्या पात्र महिलेला 3,000 रुपये मिळणार आणि कोणत्या पात्र महिलेला 4,500 रुपये मिळणार या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली होती आणि ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र असलेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3,000 रुपये देण्यात आले होते. तर मित्रांनो, या पहिल्या टप्प्यात तब्बल 1,06,00,000 महिलांना त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये पाठवले आहेत. तर त्यांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे. तर मित्रांनो, आता दुसरा टप्पा आहे, म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत त्या सर्व पात्र महिलांना जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे सर्व मिळून 3,000 रुपये त्यांना दिलेले आहेत. तर मित्रांनो, त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता 4,500 रुपये नक्की कोणाला भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात 4,500 रुपये येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,500 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये दिले जातील. तर मित्रांनो, तुम्हाला जर 4,500 रुपये पाहिजे असतील तर सर्वात पहिले तुमचं बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल किंवा तुमचा आधार सीडिंग केला असेल तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर तुम्ही जाणून घ्या की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, किंवा तिथे चौकशीसुद्धा तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, अजूनही 3,000 रुपये मिळाले नसतील आणि तुम्हाला 29, 30, 31 ऑगस्टला सुद्धा पैसे भेटले नाहीत तर अशा महिलांना राज्य सरकार आता 15 सप्टेंबरला 4,500 रुपये देणार आहे. तर मित्रांनो, ज्या महिलांना 2 महिने पैसे न भेटल्यामुळे राज्य सरकार महिलांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना अजून 1,000 रुपये निधी वाढ करून सुद्धा देऊ शकतात. तर मित्रांनो, असे सर्व मिळून तुम्हाला 5,500 रुपये सुद्धा कदाचित 15 सप्टेंबरला मिळू शकतात. तर मित्रांनो, ज्यांनी अर्ज केले नाहीत ते लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर या योजनेबद्दल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो, ज्यांना पैसे भेटलेत किंवा ज्यांना पैसे भेटले नाहीत ते सुद्धा कमेंट करून
सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.